आता एक छोटी गोष्ट आहे की माझ्यासोबत काही मिसहॅप झाला. मी गेलो आणि असंच समजा परीक्षेचं काही कारण असेल की परीक्षा मी उशिरा पोहोचलो आणि माझं ते मिस झालं वगैरे, मोठा प्रॉब्लेम झाला, तर मी आल्या गेल्याला सांगतो, अरे यार असं झालं, म्हणजे बरं ठीक आहे. दुसरा आहे तो त्यालाही सांगतो, तू अपसेट दिसतोय, हो हो असं झालं. मग ते सांगून सांगून त्याची संवेदना मी कमी करत जातो, डिसेन्सिटायझेशन होत जातं. ऍक्सिडेंट झाला, 4 लोकांना सांगतो तेव्हा मग डिसेन्सिटाईज होऊन ती बोलून बोलून गोष्ट मी त्याची जी काही इमोशनल वर्कअप आहे ते मग मी सॅटिस्फाईड होतो की सगळ्यांशी बोलून झालेला आहे, सांगून सांगून त्याचा निचरा झालेला आहे. माणसाला भूक आहे आपली समस्या लोकांपर्यंत काही झालेली घटना. तुम्ही एखाद्या मृत माणसाच्या घरी जा शोक व्यक्त करायला, तो जो आहे तो ते पुन्हा पुन्हा सांगतो. 23 मार्चला पहा ते ॲडमिट झाले होते, त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना इकडे शिफ्ट केलं. मग ते डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन करावं लागेल. तो 25 वेळा तेच सांगतो आहे, पण त्याची नीड आहे ती. त्या सगळ्या घटना पुन्हा पुन्हा एन्युमरेट करून तो ते इमोशनल निचरा करतोय. स्वप्न तेच काम करतात, पुन्हा पुन्हा सांगून त्याची सेन्सिटिव्हिटी कमी करणं. म्हणून स्वप्नामध्ये माणूस इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्युशन हे स्वप्नाचं एक कारण.